नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाची आणि तिकिटाची चढाओढ त्यामुळे सुरू झाली आहे. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला निकाल. मीडियाच्या या एका हेडलाईन नंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच डवळून निघालं आहे. पण मंडळी, मुख्य प्रवाहातील मीडियानं जी माहिती तुम्हाला दाखवली नाही, अशी एक अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला विचार करायला लावणारी गोष्ट आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. विधानसभेच्या या 17 जागांच्या निवडणुकीत लोकशाहीचा एक मोठा खून होतोय आणि ग्रामीण भागातील जनतेला मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय, असं माझं ठाम मत आहे. आपण या मुद्द्यावर बोलणारच आहोत, पण तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, यातल्या निम्मीपेक्षा जास्त जिल्ह्यांमधले ग्रामीण भागाचे प्रतिनिधी म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीत मतदानच करू शकणार नाही. कारण ग्रामीण भागावर झालेला हा एक मोठा अन्याय आहे आणि निवडणूक आयोगाच्या कोणत्या तांत्रिक नियमाचा फायदा राजकीय पक्ष उचलून राहिले हे मी आपल्यापुढे पुराव्यांसह मांडत आहे. सर्वात आधी आपण निवडणूक आयोगाचा तो तांत्रिक नियम समजून घेऊया, ज्या आधारे हा संपूर्ण खेळ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर आमदार निवडताना जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकांचे नगरसेवक, नगर परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती हे मतदार असतात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मतदारसंघात विधान परिषद निवडणूक घ्यायची असेल तर तिथल्या एकूण मतदारसंख्येपैकी किमान 75% मतदार अस्तित्वात असणं अनिवार्य आहे. आता मे 2026 ची ग्राउंड रियालिटी काय आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेब्रुवारी महिन्यात म्हणजे राज्यात केवळ 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत. उर्वरित बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अजूनही जिल्हा परिषदांवर प्रशासक राज कायम आहे. पण निवडणूक आयोगाने काय डोकं लावलं? ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या नाहीत तिथे महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यामुळे शहरी मतदार उपलब्ध झाले आणि तांत्रिक दृष्ट्या 75% मतदारसंख्या पूर्ण झाली आणि याच 75%च्या नियमावर बोट ठेवून निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बिगुल वाजवला. आता आपण प्रत्यक्ष आकडेवारी पाहू. या 17 जागांपैकी पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या 8 जिल्ह्यांमध्ये नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे तिथल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. पण नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, नागपूर आणि अमरावती सारख्या महत्वाच्या जिल्ह्यांचं काय? या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून झालेल्याच नाहीत. याचा अर्थ काय? नाशिक, जळगाव किंवा नगरमध्ये महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शहरातले लोकप्रतिनिधी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान करतील. पण याच जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कणा असलेल्या आणि ग्रामीण जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषदेचे सदस्य अस्तित्वात नसल्यामुळे ग्रामीण भागाचा आवाज या निवडणुकीतून सरळ सरळ गायब करण्यात आला. हा ग्रामीण जनतेवर आणि तिथल्या लोकप्रतिनिधींवर फार मोठा अन्याय आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, जर हा अन्याय आहे तर या विरोधात कोणी कोर्टात का गेलं नाही? तर मंडळी, कायदा काय सांगतो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रश्न यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा कोर्टाने स्पष्ट निकाल दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न होणं किंवा तिथे प्रशासक असणं हा प्रशासकीय भाग आहे. केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही म्हणून विधान परिषदेची घटनात्मक निवडणूक थांबवता येणार नाही. जर 75% मतदार उपलब्ध असतील तर निवडणूक तिथे घेतली जाईल. कोर्टाचा हा निकाल कायदेशीर दृष्ट्या योग्य असेलही, पण लोकशाहीच्या मूळ तत्वाचं काय? विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो आमदार जातो तो केवळ शहराचा नसतो तर संपूर्ण जिल्ह्याचा असतो. मग ज्या आमदाराच्या निवडीत
जिल्ह्यातील 70% ग्रामीण भागाचा वाटाच नसेल तर तो आमदार ग्रामीण भागाचे प्रश्न विधान परिषदेत कसे मांडणार? या संपूर्ण तांत्रिक खेळाचा कोणत्या राजकीय पक्षांना काय फायदा किंवा तोटा होणार आहे, हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने म्हणजे भाजप आणि अजित पवार गटाने मोठी बाजी मारली होती. त्यामुळे जिथे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य निवडून आले आहेत, पुणे, सोलापूर सारख्या ठिकाणी, तिथे महायुतीचं पारडं जड राहील. पण जिथे फक्त महानगरपालिकांचे आणि नगरपालिकांचे मतदार शिल्लक आहेत, जसे की ठाणे, नाशिक किंवा जळगाव, या ठिकाणी स्थानिक पातळीवर खूप मोठी फोडाफोडी आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स होऊ शकतं. मतदारांची पळवापळवी पाहायला मिळू शकते. कारण मतदार संख्या मर्यादित असल्यामुळे एका मतासाठी करोडोंची उलाढाल होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, निवडणूक आयोग निवडणुका घेईल, राजकीय पक्ष आपले आमदार निवडून आणतीलही आणि गुलाल उधळतील. पण या संपूर्ण प्रक्रियेत लोकशाहीचा जो संकोच होतोय, जो कोंडमारा होतोय, ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व जे डावललं जात आहे, यावर आपण प्रश्न कधी विचारणार? केवळ कागदावर 75% अट पूर्ण झाली म्हणून ग्रामीण लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक न घेता ही निवडणूक घेणं कितपत न्याय्य आहे? तुमची रोखठोक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकीय घडामोडींचे असेच अभ्यासपूर्ण आणि पडद्यामागचे विश्लेषण पाहण्यासाठी त्र्यंबक कापले डिजिटल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.